शिरोळ तालुक्यातील सर्वच पत्रकार संपादक यांच्याकडून श्री दत्त सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळची निवडणूक विजयी झाल्याबद्दल गणपतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला। श्री दत्त सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ या कारखान्याची नुकतीच निवडणूक संपली। गणपतदादा पाटील यांचा सत्ताधारी पक्ष तर विरोधी पक्ष म्हणून धनाजीराव चुडमुंगे होते। यामध्ये सत्ताधारी भरघोस मतांनी विजयी झाले। या विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व सभासद व उद्यान पंडित गणपतदादा पाटील यांच्या वेगवेगळ्या गटाचे पक्षाचे हितचिंतक शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। या सर्व शुभेच्छा स्वीकारत पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकारांचे आभार मानले। आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत। आपण आमच्या विनंतीला मान देऊन चांगले सहकार्य केल्याबद्दल श्री दत्त सहकारी साखर कारखान्याकडून आम्ही सर्वच आपले अभिनंदन करतो, असे म्हणाले। यावेळी पत्रकार संकपाळ व पत्रकार विश्वास कांबळे यांनी पत्रकारांच्याकडून शुभेच्छा देत असताना म्हणाले, गणपतदादांचे सभासदांवर प्रेम असून त्यांच्या सुखदुःखात हजर राहणे तसेच कारखान्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कार्यावर खुश असल्याचे सांगितले। त्याचबरोबर विश्वासदादा काळे व संजय सुतार यांचे या निवडणुकीत चांगले सहकार्य लाभले। रोजच्या रोज बातम्या करून पाठवल्यामुळे आमचे काम सोपे झाले। त्यामुळे सर्वांच्या दररोज बातम्या लागल्या होत्या, असे पत्रकार विश्वास कांबळे म्हणाले। यावेळी सर्व पत्रकार बंधूंच्याकडून पारिजातक फुलांचे झाड भेट स्वरूपात दिले व त्याचे महत्त्व पत्रकार संकपाळ यांनी समजावून सांगितले असता गणपतदादांनी या झाडाला योग्य त्या ठिकाणी लगेच लावले। या सर्व चर्चांनी विजयाचा आनंद तर गहिवरला होताच, पण गणपतदादा व पत्रकार यांच्यामध्ये मनसोक्त चर्चा झाली। तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक साप्ताहिक व संपादक व पत्रकार तसेच डिजिटल मीडियाचे संपादक पत्रकार उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इनामदार यांनी। चांगल्या गोष्टी सगळ्या लोकांच्या समोर आणण्याची दृष्टी असते। त्या दृष्टीत तर तुम्ही सगळ्यांनी काम चांगलं केलेलं आहे। कुठं ना कुठं काम करत असताना काही जरा चुका होतात, ते होतात, पण ते तुम्ही सगळ्यांनी समजून घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याचे लोकांच्यापर्यंत चांगली दृष्टी दाखवण्याचं काम तुम्ही केलं। याबद्दल मी तुम्हाला सर्व पत्रकारांचं मनापासून आमच्या सर्व संचालकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि असंच इथून पुढे देखील एकमेकाच्या हातात हात घालून जिव्हाळा करून समाजाचं काही हित साधता येते ते साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची जी दृष्टी आम्ही ठेवली ते करण्याचा प्रयत्न आपण करू। सातत्यानं तुम्ही आमच्यावर राहा, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत। आपण एक वेळ मी बोललोय की एक दिवसाचा आपण पत्रकारांचा एक दिवस मेळावा घेऊया, चांगल्या पद्धतीनं चर्चा करूया। आपल्यात एकमेकांबद्दल कुठं काय अंतर्भाव असेल किंवा कुठं काय असेल ती एकी कशी होईल, एकत्र कसे येतील ही दृष्टी ठेवून काम करण्याचे प्रयत्न आपण करूया। पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो। जरा लोक आल्यामुळे